नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता साहेबामुळे कमळी आणि सरूची भेट होणार आहे आणि त्याला कारणीभूत ठरला आहे तो म्हणजे ऋषी. आता हे सगळं काही कसं घडतं, साहेबामुळे कमळी आणि सरूची भेट कशी होती हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात मध्ये स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की कमळीने साहेबाला सरप्राईज दिलेलं असतं. कमळीने साहेबाच्या आईकडून लाडवाची रेसिपी घेत साहेबासाठी आईच्या हातचे लाडू बनवून दिलेले असतात. त्यामुळे साहेबा हा खूपच इमोशनल झालेला असतो आणि साहेबा कमळीला म्हणतो की कमळी, आता तू पण माझी बहीण आहेस आणि मी तुझा भाऊ. आता तुला जे काही लागेल ना ते तू मला सांग, आपल्या या हक्काच्या भावाला सांग. कमळी, मी तुला कधीच कशाची उणीव भासू देणार नाही. मी कायम तुझ्या सोबत राहील. साहेबा ठरवतो की आता आपण कमळीसाठी काहीतरी करायचं. साहेबा मनात विचार करतो आणि म्हणतो, मी असं काय करू, जिच्यासाठी असं काय करू ज्यामुळे कमळीला आनंद मिळेल. त्यानंतर तो घरी आल्यानंतर ऋषीला म्हणतो, ऋषी, मला पण कमळीसाठी काहीतरी करायचे. त्यावर ऋषी म्हणतो, मला पण. त्यावर साहेबा म्हणतो की हो, पण आधी मी. तर साहेबा म्हणत असतो की तिने माझ्या आईच्या हाताची रेसिपीची लाडू मला बनवून दिले ना, आता मी सुद्धा तिच्या आईसोबत तिची भेट घडवून देणार. त्यावरती साहेबा म्हणायला लागतो की साहेबा, हे बघ, तिच्या आईसोबत तू जर का कमळीची भेट घडवलीस ना तर काय घडेल तुला माहितीये का? म्हणजे आता कमळी तिच्या आईशिवाय राहू शकत नाहीये. तिच्या आईची आणि तिची भेट घडवलीस तर तिच्या आजोबांचं तिला सत्य समजेल. त्यावरती साहेबा म्हणतो, पण ऋषी, अरे तिला कसं काय सत्य समजेल? त्यावर ऋषी म्हणतो की ठीक आहे, आपण बंड्याची मदत घेऊन तिची आणि तिच्या आईची भेट घडवू शकतो. आईचा आणि आबाचा कुठला तरी फोटो आहे का तुझ्याकडे? ती ऋषी म्हणतो की माझ्याकडे तर फोटो नाहीये. मी ज्या वेळेला प्रेमवाल्याकडे तो फोटो बनवायला दिला होता त्यांच्याकडे असेल. नाहीतर तू एक काम कर, तू बंड्याला कॉल कर आणि बंड्याकडून तो फोटो मागवून घे. बंड्या आणि निंगीला सांग की त्या फोटोवरून तो फोटो काढून पाठवायला, म्हणजे तुला तिला सरप्राईज देणं सोपं जाईल. त्यावर साहेबा म्हणतो की ठीक आहे, तू कॉलेजला चाललाय ना, तुला जर बंड्या कॉलेजमध्ये भेटला ना तर सांग. तर ऋषी बंड्या आणि निंगीला म्हणत असतो की ज्याप्रमाणे कमळीने आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाचं काहीतरी गिफ्ट दिलंय ना, त्याचप्रमाणे आपण पण तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यावरती निंगी म्हणते, खरंच मला सुद्धा असंच वाटतंय, आपण तिच्या आईची आणि तिची भेट घडवून आणूया का? त्यावर ऋषी म्हणतो की ते तर शक्य नाहीये. ऋषी म्हणतो की ठीक आहे, आपण काय करूया, तिची फोनवरती तरी भेट घडवून आणूया, तिचं बोलणं करून देऊया आईशी. बंड्याकडे नंबर आहे ना? त्यावरती निंगी सांगते की बंड्याकडे नंबर आहे, पण सरू काकीकडे फोन नाहीये आणि सरू काकीचा फोन काही लागत नाही. ते दोघेच जण विचार करत असतात. त्यानंतर ऋषी म्हणतो की ठीक आहे, मी काहीतरी बघतो, मी बंड्याशी बोलून घेतो. त्यावर साहेबा म्हणत असतो की तिच्या आईचा एखादा फोटो तरी द्या मला. त्यावर निंगी म्हणत असते की बंड्या, अरे कमळीच्या रूममध्ये जो काही फोटो लावलेला आहे त्यावरून तो एक फोटो घे आणि लगेच ऋषी सरांना आणि साहेबा सरांना पाठवून दे. बंड्याने ज्या वेळेला फोटो पाठवलेला असतो त्यावेळेला ऋषी आणि साहेबा बोलत बसलेले असतात. त्यांना फोटोची नोटिफिकेशन पडली म्हणून ते दोघेही फोटो पाहतात. त्यावेळेला त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. साहेबा म्हणत असतो की अरे, या तर आपल्या साधना मावशी सारख्या दिसतात का? साहेबा ऋषी दोघेही विचार करायला लागतात, म्हणजे कुणी इतकं सारखं कसं काय दिसू शकतं? कमळीची आई ही साधना मावशीच आहे का? त्यावर ऋषी म्हणतो की साहेबा, आपल्याला कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घ्यायचा नाहीये. आपण एक काम करूया, सगळी काही माहिती काढूया व्यवस्थित आणि मग त्यानंतरच काय करायचं ते ठरवू. तर ऋषी सरूची माहिती काढण्यासाठी सरूकडे येतो. त्यावेळेला सरू मात्र कमळीचा फोटो घेऊन बसलेली असते. सरू फोटो पाहून म्हणत असते की कमळी, मला खरंच तुझी खूप आठवण यायली ग. अगं, कुठे आहेस तू, कधी भेटणार आहेस मला? त्याच वेळेला ऋषी तो फोटो पाहतो. ऋषीच्या लक्षात आलेला आहे की हीच कमळीची आई आहे, जी आपल्या मुलीला शोधायला इकडे आली आहे. ऋषी आता सरूचा एक फोटो घेतो आणि तो बंड्याला पाठवतो आणि बंड्याला कॉल करून सांगतो, बंड्या, मी आताच तुला फोटो पाठवले आहेत. ते फोटो पाहून तू मला सांग की या बाई कोण आहेत ते, आणि फोटो पाहून मला लगेच कॉल कर. त्यानंतर ते बंड्या फोटो पाहतो आणि म्हणतो, ही तर सरू काकी आहे.
त्यानंतर बंड्या लगेच ऋषीला कॉल करतो. बंड्या ऋषीला विचारतो, ऋषी सर काय झालं? ही तर माझी सरू काकी आहे आणि तिचा फोटो तुमच्याकडे कसा आला? तर ऋषी सांगायला लागतो की बंड्या, अरे या मावशी आमच्या घरात कामाला आहेत आणि आमच्याकडे ते साधना मावशी म्हणून राहत आहेत. तर बंड्या म्हणत असतो की मी त्यांना किती दिवस फोन लावतोय पण त्यांचा फोन काही लागतच नाहीये. मलाच कळत नाहीये की काय चाललंय ते. त्यावर ऋषी म्हणतो की काहीतरी गडबड आहे बंड्या. मी काय करतो माहिती का, आपण कमलेला सरप्राईज देऊया. मी त्यांना इकडे घेऊन येतो, मी त्यांना पण सांगत नाही. हे त्यांच्यासाठी पण सरप्राईज असेल आणि आपल्या कमळीसाठी पण. तू कमळीला काहीच बोलू नकोस. त्यावरती बंड्या म्हणतो की ठीक आहे, मी काही कमळीला बोलत नाही. तर इकडे ऋषी सरूकडे येतो आणि सरूला म्हणतो, साधना मावशी, त्या दिवशी आपला बोलता बोलता विषय अर्धवट राहिला होता. तुम्ही सांगत होतात ना तुम्हाला एक मुलगी आहे म्हणून. तुम्ही त्या मुलीला शोधायला इकडे आलात का? वरती सरू थोडीशी गडबडते आणि म्हणते, हो ऋषी सर. त्यावरती ऋषी म्हणतो की पण तुम्ही इथे काय करताय? तुमची मुलगी तर कोणत्या तरी कॉलेजला शिकायला आली असेल ना? त्यावरती सरू म्हणते की हो. त्यावरती ऋषी म्हणतो की साधना मावशी, उद्या सकाळी तुम्ही लवकर आवरा, आपण तुमच्या मुलीला शोधायला कॉलेजला जाऊया. तर दुसऱ्या दिवशी ऋषी सरूला घेऊन कॉलेजमध्ये निघाला आहे. तो मात्र खूपच घाबरलेली असते. सरूने कधीच एवढं मोठं कॉलेज पाहिलेलं नसतं. सरू ज्या वेळेस कॉलेजमध्ये येते त्यावेळेस कमळी तिथे अभ्यास करत बसलेली असते. सरू कमळीला पाहते आणि तिला भरून येतं. सरू म्हणते, कमळे, अगं कमळे. सरूचा आवाज ऐकून कमळे सुद्धा तिच्याकडे पाहते आणि तिला खूपच आनंद होतो. कमळी सगळं काही सोडून सरूकडे जाते आणि सरूला मिठी मारते. दोघेही एकमेकांना मिठी मारून खूप रडत असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे सायबा आणि ऋषीमुळे सरू आणि कमळीची भेट झाली आहे.